केला उरण गावाला देव धीर देव माया खाओ बसली गाडीला उरण गावामध्ये बघा कोळकर कोळीला वाघ एक आला बघा लागेल माला महेशाप्पा कोळेकर नावचिक शाहीर झाला अभिजित मुलगा त्यांचा कायम संगतीला गोळ्याचा छंद बघा त्यांना लागला एकापेक्षा एक सुंदर घोडा त्यांच्या पागेला घोड्यामध्ये एक घोडा बघा रामजी नाव त्याला मालकाचा जीव जडला त्या बी घोड्याला घोडा गाडीच्या शर्यतीमध्ये 7 नंबर पहिला हो केला मालकाचं नाव केलंय भागा भागाला 14 मार्च 2024 सालाला रामजा घोडा सोडून गेला आपल्या मालकाला भाऊ पूर्ण श्रद्धांजली मी वाहतो घोड्याला थाप मार डिंबाड्या तू तुझ्या ढोलाला त्यांना आपण मदतीला बोलावे ते आपल्या कापट्याच्या मंदिराच्या बळावर रामवर लक्ष्मीवाळाचा करून कालिकाची सवारी देतील हे बोलण्या रावणाचा आनंद झाला बरोबर दिली वाई बघा मईकडे पातळात पाठीवली पत्राती पडतात हे दोघे बलाढ्य राक्षस रावणाच्या भेटीस आले रावणाने त्यांना लिंगण दिलेवर आणि आजवरच्या युद्धाची ध्यानावर माहिती देऊन शोक करू बघा लागला
222 पानाला अहिमय राक्षसांचा नाश होईल पूर्ण पहिल्या वेळेला सुरुवात. पुत्र इंद्राची स्वल्पराम बंधू करून स्वल्पराम प्रस्तादी वीरवा आणि राक्षसांच्या सहानाचे दारुण दुःख रावणार झाले. तो शोक करीत बसला असता विदुदेव प्रधान म्हणाला स्वल्पराम अवतरणची नाथ हे लंकाची आता असा शोक करण्यात हात नाही. शत्रू समोर उभा आहे त्याच्या नाशाचा काहीतरी अमोघ उपाय केला पाहिजे. लंकेत परवडून कोणी दिसत नाही. पाकळात आई रावण स्वल्पराम मही रावण हे दोघे अद्भुत पराक्रमी राक्षस राहतात. त्यांना आपण मदतीस बोलवावे. ते आपल्या कापट्य मंत्राच्या बळावर रामलक्ष्मणला धरून कालिका दिवस बळी देते. अवतरण चिन्ह पूर्ण हे बोलणे ऐकून रावणास आनंद झाला. आई मही तत्काळ पत्र लिहून ती दुता 5 बरोबर दिली व आई महीकडे पाताळात पाठवली. पत्र हाती पडतात ते दोघे बलाढ्य राक्षस रावणाच्या भेटीस आले. रावणाने त्यांना आलिंगन दिले आणि आजवरच्या युद्धाची त्यांना माहिती देऊन शोक करू लागला. तेव्हा ते दोघे म्हणाले स्वल्पराम अवतरणचे नाथ झाल्या गोष्टीचा खेळ करू नका. आम्ही आजच्या रात्री रामलक्ष्मणला धरून पाताळात नेतो आणि तेथे काली मातेस बळी देतो. मग तुम्ही वानरसेनेचा सार करा. अवतरण चिन्ह पूर्ण आहे. 19 वर 138 शब्दाचा पहिला पॅरेग्राफ संपलाय. त्यावेळी बिभीषणाचे बिभीषण जमवंत मारुती बघाया सांगितली तेव्हा त्यांनी रामाभोवती वानरांच्या उच्चांचा प्रचंड बघाया बसले वर मगुन गाऊ लागले.